देवळाली प्रवरा येथे देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी, गुहा, जातप आदी गावांच्या वतीनं विराट हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मार्गदर्शन करताना सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी धर्म, समाज आणि विविध प्रश्नांवर आपले विचार मांडले। आपल्या भाषणात रामगिरी महाराजांनी मंदिरांच्या सरकारी ताब्याबाबत प्रश्न उपस्थित करत समाजानं धर्मपालन करताना जागरूक राहण्याचं आवाहन केलं। तसेच वारकरी परंपरा सर्वांना सोबत घेऊन चालणारी असल्याचं सांगत अन्याय सहन करू नये असंही मत व्यक्त केलं आहे। कार्यक्रमानिमित्त शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। सजवलेल्या फुलांच्या रथातून रामगिरी महाराज, मिलिंद वायकर आणि अर्जुन महाराज तनपुरे यांची अण्णासाहेब कदम पुतळ्यापासून शोभायात्रा काढण्यात आली। जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली। मिरवणुकीमध्ये राम, लक्ष्मण, सीता, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, मावळे तसेच संत तुकाराम आणि संत नामदेव यांच्या देखाव्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं। महिलांनी भगवे पताके हातात घेत जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणानून सोडला। टाळमृदुंगाच्या तालावर नाचगाणी, तोफांची सलामी आणि फटाक्यांच्या आतषबाजीसह ही मिरवणूक बाजारतळावरील संमेलनस्थळी पोहोचली। या मिरवणुकीचं नियोजन प्रीती कदम आणि नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी केलं। व्यासपीठावर रामगिरी महाराज यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मिलिंद वायकर, किशोर निर्मळ तसेच संत महिपती देवस्थानचे अर्जुन महाराज तनपुरे उपस्थित होते। प्रास्ताविक निमसे सर यांनी केले। महंत रामगिरी महाराज यांनी मीडियावरील प्रवृत्तीवर टीका करत समाजानं सजग राहण्याचं आवाहन केलंय। वारकरी संप्रदायात सर्वसमावेशकता असल्याचं सांगत समाजात परस्पर सन्मान वाढवल्यास धर्मांतराच्या घटना कमी होतील असंही त्यांनी नमूद केलं। न्यायव्यवस्थेबाबतही त्यांनी काही ठिकाणी भ्रष्टाचार असल्याची खंत व्यक्त केली आहे। कार्यक्रमास माजी आमदार चंद्रशेखर कदम, हरिभक्तपरायण बाबानंद महाराज वीर, नवनाथ महाराज म्हस्के, बाबासाहेब महाराज वाळुंज, बाबा महाराज मोरे, नामदेव महाराज जाधव, संपत महाराज जाधव, बापू महाराज कोतकर, संजय महाराज शेटे, आबा महाराज कोळसे आदींसह मोठ्या संख्येनं भाविक आणि महिला उपस्थित होत्या। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र चव्हाण यांनी केले। स्वागत बाळासाहेब आढाव यांनी केले। कार्यक्रमानंतर हजारो भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।